नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे. कारण आय-टीमध्ये बऱ्याच साऱ्या न्यूज येताना तुम्ही बघत असाल, की या कंपनीने एवढे ले ऑफ केले, त्या कंपनीने तेवढे ले ऑफ केले. एआयचा इम्पॅक्ट हा आहे, फ्रंट एंडचे जॉब जात आहेत, बॅक एंड एआय लिहितं आहे. आत्ता मध्ये पूर्ण आय-टी कंपनीचे शेअर्स पडले होते. मग हायरिंगचं काय? बऱ्याच साऱ्या गोष्टीचे पॉझिटिव्ह, निगेटिव्हज व्हिडिओज Instaच्या माध्यमातून, YouTubeच्या माध्यमातून येत आहेत. पण रिअल टाईम आय-टीमध्ये काम करत असताना, आय-टी सेक्टरमध्ये काम करत असताना काही गोष्टी ज्या आहेत, त्या काही गोष्टीची सत्यता पडताळून बघायला पाहिजे. तर ओव्हरऑल मी जेवढं ब्लॉग रीडिंग केलेलं आहे आणि डॉक्युमेंट रीडिंग केलेलं आहे, त्याच्यामधून फक्त 7 to 8%, मॅक्स टू मॅक्स 10% जे आहे ते 10% ले ऑफ जे आहे ते 10% ले ऑफ आय-टी मध्ये हे एआयनं होत आहेत, असं बऱ्याच साऱ्या ब्लॉग्समधून मला समोर आलेलं आहे. सो बाकीचे जे ले ऑफ्स होत आहेत ते कशासाठी होत आहेत? या पाठीमागची जर कारणं आपण बघितली तर बरीच सारी कारणं आहेत. त्याच्यामध्ये कोविडमध्ये झालेलं एक्सेस हायरिंग असेल, राईट, किंवा जे आत्ता कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत आहेत. मार्चमध्ये नवीन इयर चालू होतं आपलं, मार्च एंडिंग नंतर फायनान्शियल इयर, आणि त्या फायनान्शियल इयरमध्ये बरेच सारे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत आहेत, काही कॉन्ट्रॅक्ट नवीन येत आहेत. सो हायरिंग जे आहे ते हायरिंग या 2 महिन्यासाठी फ्रीज झालेलं आहे. पण जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जरी हायरिंग फ्रीज असेल, ओपनिंग्स कमी येत असतील, तर काही ब्लॉग जे आहेत ते काही ब्लॉग्स असं म्हणतायत की 2027मध्ये जेवढे पण ले ऑफ झालेले आहेत त्याच्या 50 to 60% जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस त्या कंपनींना परत हायर करावे लागणार आहेत. सो हे एक गोष्ट लक्षात ठेवा. जे मराठी मुलं आहेत, आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं आहेत, ज्यांनी आत्ता अभ्यास थांबवलेला आहे आय-टीमध्ये, की यार जॉब नाही येत आहे, काय करू अभ्यास करून, लर्न करून काय करू, हे जर असेल तर हे पहिलं डोक्यातून काढून टाका. पुन्हा अभ्यासाची तयारी चालू करा. जे प्रोग्रामिंग तुम्ही करत आहात त्या प्रोग्रामिंगवरती फोकस करा. लॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्या लॉजिकल गोष्टी बघायला चालू करा. वाइब कोडिंग हा जो प्रकार आहे, वाइब कोडिंगचा प्रकार जो आहे, तो वाइब कोडिंगचा प्रकार तुम्हाला बघायला मिळत असेल, तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जे ॲप्लिकेशन्स आहेत, जे सॉफ्टवेअर्स आहेत, ते सॉफ्टवेअर्स तुम्ही वाइब कोडिंगमधून बघा, डिबग करा. डिबग केल्यानंतर तुम्हाला रिअल टाईम एक्सपोजर जे आहे ते एक्सपोजर येईल. सो आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो या मुलांसाठी बनवतो आहे, किंवा या लोकांसाठी बनवतो आहे की जी लोक आय-टीमध्ये आता येणार आहेत. 2024, 23 आणि 24, 25, 26 ह्या 3 वर्षामध्ये पासआउट आहेत, ज्यांच्याकडे जॉब नाही आहे, त्या लोकांसाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तो व्हिडिओ आहे हाऊ टू बिकम फुल स्टॅक डेव्हलपर विथ एआय विदिन अ शॉर्ट टाईम. म्हणजे आपण फक्त 2 मंथ्समध्येच हा प्लॅन करतो आहे. 2 मंथ्समध्ये, राईट, 2 मंथ्समध्ये आपण जो प्लॅन बनवणार आहे तो प्लॅन बनवताना, ओके, सो हा जो प्लॅन बनवतो आहे आपण, तो या 2 to 3 मंथ्समधला प्लॅन असणार आहे. 2 to 3 मंथ्समधलाच प्लॅन असणार आहे. सो आता बऱ्याच साऱ्या मुलांचे प्रश्न असतील की 2 to 3 मंथ्समध्ये हे शक्य आहे का? तर नक्कीच शक्य आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली मी जे ग्रामीण भागातली मुलं आहेत, जी BCS, BSc, BCA, MCA, BTech ही जी आहेत यांच्यासाठी बनवतो आहे. जर तुम्ही 2024 पासआउट असाल, 23 पासआउट असाल, तर काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही कोडफर्स्टला रीच आउट करू शकता. तुमचा जो गॅप आहे तो गॅप फुलफिल कसा करता येईल, तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवून कंपनीला कसं जस्टिफाय करू शकता, कंपनीला कसं सांगू शकता की हे सॉफ्टवेअर्स मी बनवलेले आहेत, हा माझा एक्सपिरियन्स आहे रिअल टाईम, तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल होण्याइतपत आम्ही तुम्हाला मदत करू. सो हा व्हिडिओ बनवत असताना एआयचा कसा यूज केला पाहिजे, किंवा वाइब कोडिंगचा कसा यूज केला पाहिजे, आणि फुलस्टॅक डेव्हलपर बनलं कसं पाहिजे, किंवा फुलस्टॅक डेव्हलपरसाठीची तयारी कशी केली पाहिजे, याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे. सो मित्रांनो, जर 5 वर्ष तुम्ही पाठीमागे गेला तर प्रत्येक स्किल सेटसाठी हायरिंग असायचे. म्हणजे EYसाठी हायरिंग असेल, बॅकएंडसाठी हायरिंग असेल, डेटाबेससाठी हायरिंग असेल, इन्फ्रासाठी हायरिंग असेल,
QA साठी हायरिंग असेल, मॅनेजरसाठी हायरिंग असेल, राईट. एक पिरॅमिड बनत जायचा ज्युनियर टू सिनियरचा. पण आत्ता ज्या कंपनीज किंवा लेटेस्ट ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीज तुम्हाला फुल स्टॅकसाठीची हायरिंग खूप डिमांडमध्ये करत आहेत किंवा डिमांडमध्ये येत आहे. त्याच्या पाठीमागचं एक रिझन आहे की फुलस्टॅकचा जो रिसोर्स आहे तो फुलस्टॅकचा रिसोर्स फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस किंवा डिप्लॉयमेंट या तिन्हीही इवन दो QA सारखा पण तो काम करतो आहे. चारही सेक्टरमध्ये तो काम करू शकतो, सेक्शनमध्ये काम करू शकतो. म्हणून कंपनीला फुलस्टॅक डेव्हलपमेंटची खूप गरज आहे. आता हा फुलस्टॅक डेव्हलपर बनू कसा शकतो याचं जर थोडंसं आपण चेक केलं तर फ्रंट एंड पकडला आपण पहिल्यांदा. FE लिहितो आहे मी फ्रंट एंडसाठी, राईट. फ्रंट एंडसाठी एक कॉमन गोष्ट आहे जी पहिल्यांदा आपण UI डिझाईन बघितलं, राईट. डिझाईन, त्यानंतर मग लॉजिक आणि फ्रेमवर्क ह्या 3 पार्टमध्ये आपण कुठल्याही टेक्नॉलॉजीला डिवाइड करणार आहोत, राईट. UI डिझाईनमध्ये आपल्याला काय लागेल? HTML, CSS, बूटस्ट्रॅप, राईट. त्यानंतर जावास्क्रिप्ट, त्यानंतर ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, राईट. त्यानंतर टाईपस्क्रिप्ट, राईट. टाईपस्क्रिप्ट हा जो पार्ट आहे तो फ्रंट एंडसाठी बेसिक पार्ट ज्याला आपण म्हणूयात, राईट. त्यानंतर फ्रेमवर्कमध्ये जर आलात ज्याची आत्ता सध्या गरज आहे फ्रेमवर्कमध्ये, राईट. फ्रेमवर्कमध्ये कुठले कुठले फ्रेमवर्क वापरू शकतात? JSचे फ्रेमवर्क. एक आहे अँग्युलर, राईट. दुसरा आहे रिॲक्ट, राईट. त्यानंतर मग रिॲक्टमध्ये गेलात तर रिॲक्टचं Next.js असेल, राईट. त्यानंतर नोड हे जे आहे ते बॅकएंडसाठी वापरलं जातं. स्पेशली जर तुम्ही फ्रंट एंडमध्ये बघत असाल तर हे 2 जे फ्रेमवर्क आहेत हे 2 फ्रेमवर्क सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत फ्रंट एंड पार्टसाठी, राईट. किंवा यामधलं कोणतंही एक फ्रेमवर्क तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. एक मला एकदम परफेक्ट येत आहे आणि एकमध्ये मी लर्निंग आहे, मी त्याच्यावरती काम करू शकतो. सिम्पल प्रोजेक्ट्स मी बनवलेले आहेत प्रॅक्टिससाठी किंवा सर्टिफिकेशन माझं चालू आहे, हे क्लायंटला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. म्हणजे तुम्ही UI फुलस्टॅक डेव्हलपर ज्याला अँग्युलर, रिॲक्ट येत आहे, टाईपस्क्रिप्ट येत आहे, डिझाईन येत आहे, तर UI फुलस्टॅक म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो हा झाला फ्रंट एंडचा पार्ट. तर बॅक एंड पार्टमध्ये जर तुम्ही स्पेशली जावास्क्रिप्ट बघत असाल तर तुम्हाला बॅकएंडमध्ये बॅकएंड इंजिनियर ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला नोड हा एक इझी ऑप्शन आहे. ज्याला जावास्क्रिप्ट येतं आहे, जावास्क्रिप्टच्या कन्सेप्ट चांगल्या आहेत, तो जो आहे तो नोड खूप इझिली शिकू शकतो, राईट. मग नोडमध्ये ॲडव्हान्स जे फ्रेमवर्क्स असतील ते नोडचे फ्रेमवर्क तुम्हाला मॅन्डेटरी असतील. आता जर तुम्हाला नोड आलं तर तुम्ही मोस्टली मिनस्टॅक आणि मनस्टॅककडे जात असाल तर एक्सप्रेसचे थोडेसे पॅकेजेस वगैरे असतात एक्सप्रेस JSचे. असं काय खूप डीपमध्ये स्टडी करण्याची गरज नाही. एक्सप्रेसवरती हार्डली 1 किंवा 2 इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स असतात. पण प्रोजेक्ट सेटअप करत असताना एक्सप्रेस JS कसं वर्क करतं, मिडलवेअर म्हणून कसं काम करतं, त्याच्या पॅकेजेस, त्याच्या लायब्ररीज, त्याचे कॉन्फिगरेशन हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता दोन्हीही मीन आणि मनसाठी एक DB जो आहे तो DB गरजेचा आहे, तो आहे MongoDB, राईट. MongoDB जो आहे तो MongoDB जर तुम्ही केलात म्हणजे जो डेटाबेसचा पार्ट आहे तो डेटाबेसचा पार्ट तुमचा कव्हर होऊन जाईल. आता MongoDBमध्ये पण खूप हेवी काही करण्याची गरज नाही आहे. सिम्पली क्वेरी कशा राईट करतायत, ॲक्सेस कसा APIमध्ये तो लॉजिक कसं लिहिलं जातं, बिल्ड कसं होतं आहे ॲप्लिकेशन, याच्याबद्दलची एक रफली आयडिया तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे तुम्ही मेन स्टॅक आणि मन स्टॅक या 2 स्टॅकसाठी अवेलेबल असाल. आणि माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे मार्केटमधल्या नियर अबाउट 50 to 60% ओपनिंग जे आहेत 50 to 60% ओपनिंग या 2 रोलसाठी नक्की आहे. जे डेव्हलपमेंटमध्ये आहेत ते डेव्हलपमेंटमधली लोक कमेंट करून नक्की सांगू शकता की तुम्हाला या रोलसाठीच्या जर ओपनिंग नक्की भेटत असतील तर तुम्ही पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज तुम्ही इथं लिहू शकता, तुम्हाला माहीत असलेलं पर्सेंटेज. सो हा तुमचा झाला मीन आणि मन. आता बॅकएंडमध्ये जर तुम्ही स्पेशलायझेशन बघायला गेलात तर .NET जे आहे ते .NET स्पेशलायझेशन आहे आणि जावा जे आहे ते जावा स्पेशलायझेशन आहे.
आता जावा मोस्टली मी बऱ्याच मुलांना म्हणजे डायजेस्ट व्हायला किंवा समजायला, इम्प्लिमेंटेशन समजायला, थोडक्यात एक्सप्लेन जस्टिफाय करायला थोडंसं डिफिकल्ट आहे. आता ज्या मुलांचा IQ चांगला आहे, जे मुलं प्रोग्रामिंगमध्ये चांगले आहेत, त्या मुलांनी जावा घ्यायला काहीही हरकत नाही. पण जावामधलं काय शिकलं पाहिजे? स्प्रिंग बूट, हायबरनेट किंवा अजून जावामध्ये जे ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत, ते ॲडव्हान्स ऑप्शन तुम्हाला करावे लागतील. याउलट जर तुम्ही .NETमध्ये गेलात तर .NETमध्ये हाऊ कॅन वी राईट द API? API कशा लिहू शकतो आपण? C# काय आहे? ASP.NET काय आहे? एंटिटी फ्रेमवर्क काय आहे? .NET कोर काय? याबद्दलची एक रफली आयडिया तुमच्याकडे आली. तुम्ही डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली, API लिहिल्या आणि त्या API फ्रंट एंडमध्ये कन्झ्युम केल्या, तर तुमचा जो फुलस्टॅकचा जो रोल आहे, तो फुलस्टॅकचा रोल बनायला काहीही हरकत नाही. सो आता हे झालं डेव्हलपमेंटचा पार्ट. ज्यावेळेस आपण इन्फ्राकडे येतो, तर इन्फ्रामध्ये खूप वेळा विचारलं जातं की CI/CD काय, राईट? गिटहब किंवा गिट, त्यानंतर जन्किन्स, राईट? AWSच्या काही सर्व्हिसेस यूज केलेल्या आहेत का? .NETमध्ये असेल तर अजूर यूज केला आहे का? GCP हा पण खूप वेळा आजकाल इंटरव्ह्यूसाठी विचारलं जातं की GCPच्या कोणत्या सर्व्हिसेस यूज केलेल्या आहेत का? जरी तुम्ही या सर्व्हिसेस, कारण आपण स्मॉल स्केलमध्ये काम करत असताना किंवा मिड स्केलमध्ये काम करत असताना या सर्व्हिसेस खूप कमी वेळा वापरण्यात येतात आपल्या, राईट? किंवा आपल्याकडे जॉब नाही आहे आणि आपण या सर्व्हिसेस कधी वापरलेल्याच नाहीत आहे. तरीसुद्धा काही व्हिडिओज जे आहेत ते काही व्हिडिओज तुम्ही बघून ठेवा. काही कॉमन सर्व्हिसेस असतात इमेज स्टोरिंगसाठी किंवा व्हिडिओ स्टोरिंगसाठी. या ज्या कॉमन सर्व्हिसेस असतात त्या कॉमन सर्व्हिसेस सगळ्यांसाठी सेम असतात. त्या कॉमन सर्व्हिसेस कशा यूज करायच्या आहेत हे तुम्ही चेक करू शकता, त्याचं प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्ही तर प्रॅक्टिस केलं असेल तर तुम्ही कॉन्फिडंटली सांगा की मी हे रिअल प्रोजेक्टमध्ये सुद्धा यूज केलेलं आहे. ओके, सो हा झाला तुमचा इन्फ्राचा पार्ट. आता टेस्टिंग जर आपण बघत असाल तर प्रत्येक फ्रेमवर्कचे त्यांचे टेस्टिंग फ्रेमवर्क्स आहेत. जसं अँग्युलरमध्ये गेला तर जास्मिन कर्मा आहे, रिॲक्टमध्ये गेला तर सायप्रस आहे, .NETचं वेगळं कुठलं जर फ्रेमवर्क असेल सध्या मला माहीत नाही आहे. जावामध्ये गेलं तर जावाचं फ्रेमवर्क जे आहे ते जावाचं टेस्टिंगसाठी फ्रेमवर्क यूज केलं जातं. युनिट टेस्टिंग जे आहे ते युनिट टेस्टिंग तुम्हाला करावं लागेल. आता हे सगळं केल्यानंतर तुम्ही ॲज अन फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून काम करणार आहात. पण माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण AI टूल्स कसे वापरू शकतो, हाऊ कॅन आय यूज AI टूल्स जर बघितलं तर तर तुम्हाला ते 2 महिन्यामध्ये शिकणं पॉसिबल आहे. जसं बघा, कर्सर आहे, राईट? अँटीग्रॅव्हिटी आहे, त्यानंतर अँटीग्रॅव्हिटी, कर्सर किंवा अजूनही बरेच क्लाउड कोड आहे. हे 3 ॲप्लिकेशन जे आहेत हे 3 ॲप्लिकेशन तुम्ही फ्रंट एंडसाठी खूप इफेक्टिव्हली यूज करू शकता. आता याच्यामध्ये मोस्टली आपण ज्यावेळी डिझाईन बनवणार आहेत त्यावेळेस स्टिच यूज करा. स्टिच विथ गुगल जे आहे ते स्टिच विथ गुगल हे यूज करा. तिथून प्रोटोटाईप बनवा. प्रोटोटाईप जो बनलेला आहे तो कर्सरला द्या. कर्सर तुमचा फ्रंट एंड डिझाईन करून देईल. तर डिझाईन एकदा फ्रंट एंड झालं की तुम्ही त्याचा बॅकएंड लिहायला चालू करू शकता. तुम्हाला ज्या टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, कर्सर मोस्टली तुमचं बॅकएंड पण हँडल करतं, फ्रंट एंड पण हँडल करतं, राईट? एक मॉड्यूल जो आहे ते एक मॉड्यूल तुम्ही कर्सरकडून बनवा आणि दुसरं जे मॉड्यूल आहे ते दुसरं मॉड्यूल स्वतः कोड करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा जो टाईम आहे तो टाईम कमीत कमी युटिलाइज होईल. म्हणजे एक मॉड्यूल बनलेला आहे तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची गरज नाही आहे, APIचं स्ट्रक्चर लिहायची गरज नाही आहे, राईट? किंवा जेसॉन आपण यूज करत असेल तर जेसॉन लिहायची गरज नाही आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला इनबिल्ट मिळतील. त्या इनबिल्ट गोष्टी ज्या आहेत त्या इनबिल्ट गोष्टी तुम्हाला यूज करता येतील. तर मित्रांनो, याचा फायदा काय होईल? अजून एक 99% आपलं जे काम आहे ते एक्झिस्टिंग प्रोजेक्टवरती चालतं. फ्रॉम स्क्रॅच प्रोजेक्टवरती खूप कमी वेळा काम करायची संधी मिळते. जर तुम्ही कर्सरचा कोड एक्सटेंड करत असाल किंवा तुम्ही जो बनवलेला प्रोडक्ट आहे तो एक्सटेंड करत असाल स्वतःच्या कोडिंगनं, तर तुम्ही एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये सुद्धा खूप इझिली काम करू शकता. सो या पद्धतीनं तुम्ही
फुलस्टॅकमध्ये नक्की एंट्री घेऊ शकता. जॉब ओपनिंग्स आहे, जॉब ओपनिंग्स येतील, जॉब ओपनिंग राहणार आहेत, कोडरसाठीच्या जॉब ओपनिंग जाणार नाहीत. फक्त त्याला आपणाला प्रोडक्टिव्हिटी वाढवावं लागेल, AIचे टूल यूज करावे लागतील, म्हणजे जेणेकरून तुम्ही इझिली जॉबसाठी अप्लाय करू शकता. हा होता एक फ्लो. याच्यामध्ये जर काही माझ्याकडून मिस झालं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचसारखे रोडमॅप्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणता रोडमॅप तुम्हाला हवा आहे. मी तो रोडमॅपवरती व्हिडिओ शूट करून शेअर करेन. मित्रांनो, हा जो व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ आम्ही एक कन्सेप्ट यूज करतो आमच्या डेली ट्रेनिंग्समध्ये. तो आहे आमचा सुपर 30चा कन्सेप्ट. सुपर 30च्या कन्सेप्टमध्ये आम्ही काय करतो आहोत, डेली 8 आवर्सचं जे ट्रेनिंग आहे ते 8 आवर्स ट्रेनिंग ऑफलाईन फक्त 15 ते 20 मुलांसाठी डेडिकेटेड करतो आहोत. म्हणजे तो मुलगा आल्यानंतर त्याला फिग्मा, डिझाईन, डेव्हलपमेंट, त्यानंतर बॅकएंड डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट, रिअल टाईम प्रोजेक्ट्स, रिअल टाईम सिनॅरिओज, या सगळ्यावरती आम्ही त्याला ट्रेन करतो आहोत. आणि मग त्याला आम्ही आमच्या ज्या टाईप कंपनीज आहेत त्या टाईप कंपनीमध्ये आम्ही आउटसोर्स करतो आहोत. आमची जी कन्सेप्ट आहे सुपर 30ची किंवा कोड फर्स्टची ती आहे OJT, राईट, ऑन जॉब ट्रेनिंग. हे ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते ऑन जॉब ट्रेनिंग देणाऱ्या खूप कमी इन्स्टिट्यूट्स आहेत पुण्यामध्ये. त्यामधलं कोड फर्स्ट एक चांगलं नाव आहे. जर तुम्हाला रीच आउट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की रीच आउट करा आणि तुम्ही यासारख्या व्हिडिओसाठी कोड फर्स्टला प्रमोट करा नक्की. हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.